देशभरात सध्या मतदान चोरीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। त्याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला चांगलेच घेरले आहे। या राजकीय घडामोडींचा परिणाम आता थेट सोलापूर शहरामध्ये देखील स्पष्टपणे दिसून येत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीजेपी विरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार मशाल रॅली काढली। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मतदान चोर खुर्ची खाली कर, मतदान चोर खुर्ची सोड, अशा गगनभेदी घोषणांनी सोलापूर शहरातील रस्ते गजबजून गेले। कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन सोलापूरच्या रस्त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। लोकशाहीच्या रक्षणासाठीचा हा लढा प्रतिकात्मक रूपात व्यक्त होत होता। ही रॅली बलिदान चौक येथून संध्याकाळी सुरू झाली। रॅलीने सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, मेकॅनिक चौक मार्गे प्रभात टॉकीज गाठले आणि अखेरीस सोलापूर शहरातील 4 पुतळा येथे ती विसर्जित झाली। या रॅलीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये जिल्हाध्यक्ष सातलिंग मेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरुटे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रॅली दरम्यान काँग्रेसने मतदान चोरीच्या आरोपांवरून बीजेपी आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले, लोकशाहीच्या मंदिरात चोरी करणाऱ्यांना जनता कधी माफ करणार नाही। आम्ही सोलापूरच्या जनतेसह या अन्यायाविरुद्ध लढत राहू। या रॅलीमुळे सोलापूर शहरातील वातावरण ढवळून निघाले असून नागरिकांमध्ये या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे। येत्या काळात या मुद्द्यावर आणखीन राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। NGTV मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला